आपला जो चिकन आणि आंबोळी ही जी डिश आहे ती झालेली आहे रेडी. पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे याचा कलर पण आलेला आहे आणि आंबोळी पण छानपैकी रेडी झाली. याच्या सोबत मी घेतली आहे इथे कांदा आणि दही असते तर मी कोशिंबीर प्रकारे बनवले. एकदम छान वाटतं. थोडंसं लिंबू पण पिळतो याच्यावरती, म्हणजे अजून जी टेस्ट आहे ना जिभेला एकदम. मित्रांनो, सुयश पर ब्लॉग्स मध्ये पुन्हा तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे संडे आणि आज संडेचा बेत म्हणजे नॉनव्हेज तर असायलाच पाहिजे. तर आज नॉनव्हेज स्पेशल म्हणजे जे असणार आहे ते असणार आहे आपलं मालवणी पद्धतीमध्ये चिकन जे आहे ते आज आपण बनवणार आहोत. आणि या व्लॉग मध्ये तुम्हाला पूर्ण जी रेसिपी आहे कशा प्रकारे आपण चिकन बनवणार आहोत या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. तर चला व्हिडिओला सुरू करूया. बघणार आहोत मालवणी चिकन आपल्याला कसं बनवायचं. तर कीर्ती, आता तू जरा प्रोसेस सांग, काय काय इथे तू घेतलेलं आहेस. तर पहिल्या इथे आपण वाटप करून घेतलंय. वाटप मध्ये आपण घेतले 2 मोठे कांदे ओके. उभे चिरून घेतले आणि त्याच्यानंतर 1 वाटी खोबरं, ओलं खोबरं घेतलं. सुकं खोबरं पण घेऊ शकतो आपण. अच्छा. ते व्यवस्थित आपण असं भाजून घेतलंय हा. आणि त्याच्यामध्ये आपण टाकले आलं आणि लसूण. ओके. तर हे एवढं आपण चांगलं व्यवस्थित भाजून घेतलं. तर हे आपल्या वाटपासाठी हे वाटप आहे. इन्ग्रेडियंट्स याच्यात आहेत सगळे. हा, हे वाटप आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आपलं चिकन आहे. हे चिकन आपण व्यवस्थित, हे आपण गावठी चिकन घेतलं बरं. गावठी चिकन आहे. हा, तर मित्रांनो, हे गावठी चिकन आहे, बॉयलर वगैरे नाहीये. तर गावठी चिकनचं आज आपण मालवणी चिकन बनवणार आहोत. आणि हे आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलंय. ओके. आता आपण त्याच्यामध्ये मॅरिनेशन साठी म्हणजे पहिलं आपण त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट थोडी टाकूया. आता ही मी बाहेरची आलं लसूणची पेस्ट घेतली आहे. ओके. तर ती आपण टाकली आहे थोडी आलं लसूण. आपण मॅरिनेट करून घ्यायचं आपल्याला चिकन, बरोबर. करून आपण थोडा वेळ ठेवायचं. किती वेळ ठेवणार आहोत आपण? 20-25 मिनिटं. 20-25 मिनिटं. ओके. त्याच्यानंतर आपण टाकतो त्याच्यामध्ये हळद. ओके. नंतर हा घरचा मसाला. ठीक आहे. हा घरचा मालवणी मसाला, मसाला. मालवणी मसाला. ओके. हे एवढं टाकलं आपण. त्याच्यानंतर मीठ टाकूया थोडंसं. थोडं मीठ आपण टाकून घ्यायचंय, म्हणजे थोडं असं टाकायचं की जेणेकरून ते पीसेसला पण थोडंसं लागेल, आतलं मुरेल मुरेल. आतपर्यंत. ओके. म्हणजे मॅरिनेशनच्या प्रोसेस मध्ये त्याला पण थोडी टेस्ट प्रॉपर जी आहे मिठाची जाईल, बरोबर. ओके. आणि आपण ते चांगल्या प्रकारे तुम्ही त्याला मिक्स करून घ्या, हातानेच करून घ्या. म्हणजे सगळ्या जे पण त्याचे पीस आहेत त्याला प्रॉपरली ते मॅरिनेशन जो आपण आता याच्यात टाकले सगळे मसाले वगैरे सगळं त्याच्यात लागायला पाहिजे. तर इथे पाहू शकता तुम्ही हे जे आपण मॅरिनेशनसाठी जे मसाले वगैरे आणि जी चटणी वगैरे टाकली होती, जिंजर गार्लिक पेस्ट बेसिकली, तर ते आपण सगळं इथे प्रॉपरली याला मॅरिनेशनसाठी आता ठेवलं. आणि आता आपण एक 20-25 मिनिटं या चिकनला आपण ठेवणार आहोत असं. तर हे जे आपण ते साईडला खोबरं, सुकं खोबरं आणि बाकीचे कांदे वगैरे जे भाजून घेतलेलं आहे, तर ते आता आपण याचं जे वाटप काढून घेणार आहोत आपल्या चिकनसाठी. एक 20-25 मिनिटं जे चिकन आहे त्याला मॅरिनेशनला ठेवलं होतं, तर तो टाइम तेवढा झालेला आहे. आता आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करूया. तर आता सगळ्यात पहिलं आपल्याला तेल जे आहे ते कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. चला, तेल तर झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पुढे काय करायचं आहे ते थोडं गरम होऊन द्यायचं तेलला. तर तेल गरम झाल्यावरती याच्यावरती तुम्ही चॉप केलेले कांदे आहेत ते तुम्ही टाकू शकता. किती कांदा घेतला आपण? किती? एक मोठा कांदा घेतलेला आहे बघा. ऑलमोस्ट 20 मिनिटं झालेली याला असंच ठेवलं होतं. तर हे मॅरिनेशन मध्ये कसं जे पण त्या मसाला आणि मीठ वगैरे ते प्रॉपरली त्या चिकन पीसेस मध्ये मुरेल आणि टेस्ट जी आहे ते आपल्याला चांगली याच्याने लागणार आहे. चला मित्रांनो, कांदा आता एक 5 मिनिटं आपण याच्यामध्ये गरम करायला ठेवलेला आणि आता याच्यामध्ये आपण चिकन जे आहे ते आपण पीसेस जे चिकनचे टाकून घ्यायचे आहे मॅरिनेट केलेले. व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर सध्या आपण याच्यामध्ये कढईमध्ये सगळ्यात पहिले तेल आपण टाकलं होतं. त्याच्यानंतर कांदा आपण त्याला थोडं नरम होईपर्यंत आपण थोडंसं याला भाजून घेतलं 5-7 मिनिटं. आणि त्यानंतर जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते आता आपण याच्यामध्ये ऍड केलेले आहे. आपण जे मसाले जे आहेत ते आपण टाकून घेणार आहोत चिकनमध्ये. तर हा कुठला मसाला घेते? हा मालवणी मसाला आहे. हा, मगाशी थोडा आपण मॅरिनेशन मध्ये टाकला होता आणि हा मालवणी मसाला आपण बनवलेला होता, बरोबर. घरचा मसाला आहे. आणि हे रेड चिली कलरसाठी तिखा लाल ना तो आहे. तर हे 2 मसाले आपण आता टाकून घेतलेले आहेत. चांगल्या प्रकारे याला मिक्स करून तुम्ही घ्या.
प्रॉपर मिक्स झाल्यानंतर जे चिकन आहे ते आता आपण कव्हर करून त्याला शिजवण्यासाठी ठेवणार आहोत. आणि आपण जो गॅस पण आहे तो पण आपण एकदम लो केलेला आहे. मंद आचेवरती आपल्याला किती वेळ आपण ठेवणार याला? शिजेपर्यंत ठेवायचं. तुम्ही एकदा मध्ये चेक करून उघडून एकदा चेक करू शकता. 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे याला म्हणजे पाणी सुटलंय चिकनला आपल्या. तर इथे पाहू शकता मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे म्हणजे चिकन आपलं शिजलेलं आहे ते आपल्याला इथे कळू शकतं. म्हणजे जो पीस आहे त्या म्हणजे हाडाला जे मांस असतं ते बघा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते सुटलेलं आहे. तर याचा अर्थ म्हणजे चिकन जे आहे ते आपलं आता प्रॉपरली जे आहे ते शिजलेलं आहे आणि त्याला पाणी पण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सुटलंय. तर आपण एक 7 ते 8 मिनिटं याला झाकून ठेवलं होतं स्लो फ्लेमवरती एकदम मंद आचेवरती. आता याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत जो आपलं वाटप जे होतं आपण जे करून घेतलेलं आधी ते आता इथे आपण वाटप ऍड करतो याच्यामध्ये थोडं तुम्ही पाहू शकता मध्ये. चला आता याच्यामध्ये आता आपण टाकतोय चिकन मसाला. चिकन मसाला हा आपण थोड्या याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे एव्हरेस्टचा चिकन मसाला. आणि छानपैकी याला आता आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि खरं सांगू मित्रांनो म्हणजे जो याचा छान म्हणजे फ्लेवर येतोय ना त्याच्याने आताच माझ्या तोंडात पाणी आलंय खरं सांगायचं तर खूपच छान असं हे चिकन तुम्ही बघू शकता बनतंय आपलं रेडी होतंय. थोडं वरनं जे चवीप्रमाणे मीठ जे आहे ते आपण आता यामध्ये आपण ऍड करणार आहोत. तर 2 ठिकाणी आपण मीठ ऍड केलं हे आता एकदा करतो आणि स्टार्टिंगला जेव्हा मॅरिनेशनसाठी जेव्हा चिकन टाकलं होतं त्याच्यामध्ये पण आपण थोडंसं मीठ टाकलं होतं चव त्याला येण्यासाठी. तर पाहू शकता कशा प्रकारे कलर पण याचा छानपैकी आलाय. आणि कलरच्या हिशोबाने तुम्ही जो मसाला तुम्हाला ऍडिशनल पाहिजे थोडं झणझणीत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या हिशोबाने मसाला आहे त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करू शकता. तर मित्रांनो आता यामध्ये आपण आतापर्यंत आपण याच्यामध्ये पाणी बिलकुल पण ऍड नव्हतं केलं स्टार्टिंग पासून. ओके. तर आता याच्यामध्ये थोडीशी याची जी कन्सिस्टन्सी आहे ती चांगली होण्यासाठी आता याच्यात आपण थोडं गरम पाणी जे केलं होतं थोडंसं आपण याच्यामध्ये ऍड करतोय. तर आता ज्या हिशोबाने आपल्याला जेवढं थिक पाहिजे आहे किंवा थोडंसं जर पातळ करायचं असेल ना तर त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये पाणी जे आहे आपण ऍड करू शकतो. तर मित्रांनो यामध्ये आपण थोडंसं वरनं लिंबू जे आहे अर्ध लिंबू थोडंसं त्यापेक्षा थोडं कमी अर्ध्यापेक्षा थोडं कमी ना तर एक थोडासा पीस घेऊन लिंबूचा तुम्ही याच्यामध्ये पिळू शकता. म्हणजे त्याच्याने थोडी अजून चांगली चव या आपल्या मालवणी चिकनला येणार आहे. तर मित्रांनो आता हे झाल्यावरती परत आपण त्याच्यावरती त्याला कव्हर करून थोड्या वेळ जे वाटपात आपण टाकलं होतं तर ते जरा थोडंसं शिजण्यासाठी आपण याला थोड्या वेळ अजून याच्यामध्ये बंद करून याला थोड्या वेळ शिजवणार आहोत. तुम्ही पाहू शकता चांगल्या प्रकारे इथे जे चिकन आहे आपलं शिजलेलं आहे. वाफ पण चांगली इथे याला आलेली आहे. आणि 5 ते 7 मिनिटं आपण याला जे आपण वाटप होतं त्याला शिजण्यासाठी ठेवलं होतं आणि छानपैकी कलर पण तुम्ही पाहू शकता. आणि सुंदर त्याचा एकदम जो फ्लेवर असतो चिकनचा तो खूप छान प्रकारे येतोय. कधी असं खातोय असं मला झालंय. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिकन सोबतच जे आपल्याला म्हणजे काहीतरी चांगलं असं म्हणजे चिकन खाण्यासाठी एक तर वडे असतात किंवा आम्ही आता करणार आहोत आंबोळ्या. ओके. तर चिकन आंबोळी हा आपला आजचा बेत आहे आणि आंबोळ्या पण कशा प्रकारे करणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळणार आहे. आता आपण आंबोळ्या जे आहे त्याची प्रोसेस तुम्हाला मी दाखवतो. हे जे पीठ आहे ते आम्ही बाहेरनं बेकरीमधनं खरेदी केलेलं आहे. तर रेडीमेड जे असतं पीठ ते आम्ही घेतलेले कारण घरी खटपट करायची एवढी गरज नाही. तर हे आपल्याला मिळालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं चवीप्रमाणे आपल्याला मीठ आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही घरी पण पीठ बनवू शकता बट त्याच्यामध्ये खूप तुम्हाला आधी खटपट करायला लागेल सगळं प्रोसेस करायला लागेल. तर हे रेडीमेड जर पीठ मिळत असेल तुमच्या इथे कुठे तर खूप अतिउत्तम म्हणजे तेवढा तुमचा टाइम सेव्ह होईल या गोष्टीसाठी. आणि चिकन सोबत वडे पण तुम्ही करू शकता किंवा आंबोळ्या ते पण तुम्ही म्हणजे त्याच्यासोबत पण चिकन सोबत खाऊ शकता. तर ते खूप छान म्हणजे खायला वाटतं आपल्याला चिकन सोबत मजा येते खायला. तर आज वडे नाही वडे कुठल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच करू पण या व्हिडिओमध्ये आपण चिकन आणि आंबोळ्या हे कॉम्बिनेशन आहे ते आपण करणार आहोत. तर मित्रांनो इथे आपण बघू शकतो हा डोसाचा तवा आहे तो त्याच्यावरती आपण या आंबोळ्या ज्या आहेत त्या आपण आता काढणार आहोत. इथे पाहू शकता कशा तुम्हाला आंबोळ्या इथे
काढता येते. तर एकदम सिम्पल म्हणजे प्रोसेस आहे. पीठ जर रेडीमेड मिळालं तर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही चवीच्या हिशोबाने मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जो डोश्याचा तवा आहे तो जरा गरम करून त्याच्यामध्ये तुम्ही आंबोळ्या काढायला सुरू करू शकता. आंबोळी आहे तिला तुम्ही पलटी मारून दुसरी जी त्याची बाजू आहे ती पण तुम्ही भाजून घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपलं जे मालवणी चिकन आहे ते मस्तपैकी इथे रेडी झालेलं आहे. छानपैकी वरती तुम्ही याच्यावरती कोथिंबीरने गार्निश करू शकता आणि त्याचा छान फ्लेवर पण येतोय चिकनचा. तर हे आता कसं झालंय ते पण तुम्हाला मी टेस्ट करून सांगणार आहे. आपला जो चिकन आणि आंबोळी ही जी डिश आहे ती झालेली आहे रेडी. पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे याचा कलर पण आलेला आहे आणि आंबोळी पण छानपैकी रेडी झाली. याच्या सोबत मी घेतली आहे इथे कांदा आणि दही असते तर मी कोशिंबीर प्रकारे बनवलेले आणि लिंबू आहे. खूप सुंदर असं दिसतंय. आता याला टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो की कशी झाली आहे ही चिकन मालवणी चिकन रेसिपी आणि आंबोळ्यासोबत कशी वाटते ही. आता चला फटाफट मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो ही कशी झाली आहे चिकन रेसिपी मालवणी चिकन आपला. मित्रांनो, सूप म्हणजे एकदमच छान झालंय. प्रॉपर म्हणजे तिखट पण प्रॉपर झालेलं आहे आणि टेस्ट एकदमच छान वाटते. आंबोळी सोबत कॉम्बिनेशन जबरदस्त आहे आणि मी लिंबू न टाकता मला टेस्ट करायचं होतं की कसं वाटतंय. एकदम छान वाटतं. थोडंसं लिंबू पण पिळतो याच्यावरती म्हणजे अजून जी टेस्ट आहे ना जिभेला एकदम चटकदार अशी आहे जरा छानपैकी. पण खरं मित्रांनो खूपच छान झालंय. म्हणजे आता मला बोलता बोलता तोंडात पाणी सुटते अशी कंडिशन आहे. तर थँक्स टू कीर्ती खूप छान चिकन हे झालेलं आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि बघा कशी बनते. काय तुम्हाला क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. कमेंट्समध्ये तुमचे काय सजेशन असतील ते मला सांगू शकता. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला सुयश परब व्लॉग्स मध्ये. बिकॉज या चॅनलमध्ये असेच नवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत. जबरदस्त काही दुसरे शब्द नाहीत माझ्याकडे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. अशाच काही नवीन गोष्टी तुमच्यावर शेअर करणार आहे. तो बाय बाय.